नमस्कार मैत्रिणींनो, अस्मिताज कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. कुठलाही पदार्थ जर बनवायचा असेल, तिखट असो गोड असो, तर त्यामध्ये खूप सारं साहित्य घातलं म्हणजेच तो चवदार होतो असं नाही. अशीच एक रेसिपी आपण आज बघणार आहोत, जी अगदी कमी साहित्यामध्ये परंतु छान खमंग आणि खुसखुशीत तयार होते. आता इथे सुरुवातीला मी काय केलेलं आहे, पाव किलो गूळ अर्धा ग्लास पाणी घालून याचं गुळवणी तयार करून घेतलं. ते थंड झाल्यानंतर यामध्ये 2 ते 3 चमचे तूप घालून घेतलं आणि नंतर मावेल एवढी कणिक घालून घेतली आणि त्यावरती चवीनुसार थोडंसं मीठ घालून भरपूर असं जायफळ किसून घेतलेलं आहे. आता जेव्हा आपण गुळाचा पदार्थ बनवतो त्यावेळी जायफळ हे घालायलाच हवं आणि साखरेच्या पदार्थामध्ये वेलची नक्कीच घालायला पाहिजे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये विलायची पावडरसुद्धा घालू शकता. आता या गुळवण्यामध्ये ही कणिक मावेल एवढी कणिक घालून भिजवून घ्यायची आहे. आता इथे मला थोडीशी कणिक कमी पडली म्हणून मी नंतर परत यामध्ये कणिक घालून घेतलेली आहे. आता ह्या ज्या आषाढ महिन्यामध्ये गोड पुऱ्या बनवल्या जातात ना, तर ह्याची कणिक जरा घट्ट भिजवलेली असते म्हणून गुळवण्यामध्ये मावेल एवढी कणिक घालून घ्यायची आहे. आता तुम्ही बघू शकता, आपण नेहमी रोज चपातीला भिजवतो त्या कणकेपेक्षा ही कणकेचा उंडा जास्त घट्ट भिजवलेला आहे. कणिक भिजून झाली की नंतर थोडासा तेलाचा हात लावून ही कणिक मुरण्यासाठी एक 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवून द्यायची आहे. आता जेव्हा हे गुळवण्याच्या पुऱ्या आपण करणार आहोत त्यामध्ये तूप घातल्यामुळे ही पुरी खुसखुशीत होते. आता 10-15 मिनिटानंतर मी याच्या पुऱ्या लाटून घेणार आहे. त्यासाठी सर्वात प्रथम एक मोठा उंडा घेतलेला आहे आणि पोळपाटावर आपण मोठी चपाती करतो त्या पद्धतीने लाटून घेतलेला आहे. या पुऱ्या लाटण्यासाठी थोड्या जड जातात म्हणून थोडासा वेळ जास्त लागतो, म्हणून मी असा मोठा एक उंडा घेऊन याची मोठी चपाती बनवून घेतलेली आहे आणि नंतर वाटीने त्या पुऱ्या पाडून घेणार आहे. परंतु जेव्हा आपण अशा पद्धतीने पुऱ्या करतो ना, त्यावेळेला त्या आपण जशा नेहमी छोटी लाटी घेऊन पुरी बनवतो तशा त्या फुगत नाहीत. दिसायला गोल असतात परंतु फुगत जास्त नाहीत, म्हणून मी नंतर ह्या लाटण्याने सुद्धा थोड्याशा लाटून घेतलेल्या आहेत. तुम्ही फक्त छोट्या पुऱ्या लाटण्याने लाटून घेतल्या तरीही चालेल. आता इथे सगळ्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत. नंतर गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. तेल गरम करून झालं की यामध्ये पुऱ्या खमंग तळून घ्यायच्या. परंतु या पुऱ्या तळताना नेहमी कमी गॅसवरतीच तळायच्या आहेत, कारण गुळामध्ये त्या पटकन जळल्यासारख्या किंवा करपल्यासारख्या होतात. पूर्वी आषाढ महिन्यामध्ये तिखट पुऱ्या, गोड पुऱ्या, राळ्याचे जे तांदूळ असतात त्याचे भात कोंडुळे, त्यानंतर बाजरीच्या गुळवण्यात केलेल्या गोड पुऱ्या हे नक्की बनवलं जायचं. ह्या ज्या पुऱ्या आहेत ना, त्या प्रवासामध्ये नेण्यासाठी सुद्धा एक उत्तम पर्याय आहे. 5 ते 6 दिवस आरामात टिकतात. आता या पुऱ्या खोबरं आणि लसणाच्या चटणीबरोबर अतिशय चवदार लागतात. त्यासोबतच तुम्ही शेंगादाण्याच्या चटणीसोबतही खाऊ शकता. आहे की नाही अगदी कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारी खमंग आणि खुसखुशीत रेसिपी? तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.